2025 खतम होणार आहे. या वर्षामध्ये आपण बघितलं आहे, की भरपूर काही वाईट गोष्टी झालेल्या आहेत. खूप जण जेव्हा मला भेटतात, अपॉइंटमेंट घेतात, व्हिजिट घेतात, त्यांचे एकच प्रश्न होते, की भरपूर काही अप्स एंड डाऊन आमच्या जीवनामध्ये झालेलं आहे. तर बघा, कोणतंही वर्ष येतं, तर असं नाहीये की तुमचं वाईट होतं. पण ते वर्ष तुम्हाला काहीतरी सांगतं, सावधता देतं. मग आता 2025 मध्ये अग्नी, कुठे स्फोट होणे, सगळ्यात जास्त महिलांवर अत्याचार होणे, भरपूर काही गोष्टी झाल्या. मग आपण काय करायला पाहिजे? आखरीला हे वर्ष जाता जाता आपण असा कोणता उपाय करायचा की जेणेकरून 2026 आपल्यासाठी शुभ असेल? 2025 मंगळचं वर्ष आणि मंगळ ग्रहाचे देवता आहेत हनुमानजी आणि हनुमानजींना तुम्ही ऑरेंज कलरमध्ये, रेडमध्ये बघता. मग असं वाटतं ना 2026 मध्ये सगळं काही मंगल मंगल झालं पाहिजे. तर या वर्षीच्या आखरीला तुम्ही कधी पण करू शकता सॅटर्डेला. आता हा महिना खतम होण्यासाठी आणखीन 10 ते 12 दिवस बाकी आहेत. आपल्याला एक चांदीची गदा घ्यायची आहे. तुम्ही हा उपाय शनिवारी किंवा मंगळवारी करू शकता. जी पण तुमची इच्छा असेल, तुमच्या इडापिडा असेल, हनुमानजींच्या चरणी अर्पण करा आणि तिथे प्रार्थना करा. आणि मोतीचूरचे लाडू गरिबांमध्ये तुम्हाला वाटायचे आहे. याने काय होईल? रेड कलर, मोतीचूर आणि त्याच्यामध्ये गोडावा असतो, स्वीटनेस. तर तुम्ही जेव्हा समोरच्याला देता तर त्यांचं मूड चांगलं होतं आणि ते तुम्हाला आशीर्वाद देतात. सेकंड, जेव्हा हनुमानजींना आपण गदा अर्पण करत आहे, तर हनुमानजी असं म्हणतात, गदा अर्पण केल्यानंतर ते खूप हॅपी होतात आणि आपले जे संकट आहे ते दूर करतात. म्हणून तर गदा आहे ना त्यांच्या हातामध्ये. हा उपाय लेडीज, जेंट्स कोणीही करू शकतात.